आता पाहूयात पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या। पिंपरी शहरातील पाणीपुरवठा आज विस्कळीत, तर शुक्रवारी अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। भोसरी सबस्टेशनच्या दुरुस्तीचं काम। लाखो पुणेकरांनी विसर्जन मिरवणूक अनुभवण्यासाठी केला मेट्रोने प्रवास। एकाच दिवसामध्ये 3,46,633 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास। पुणे मेट्रोला 54,92,412 रुपयांचं उत्पन्न। गणेशोत्सव मिरवणुकीच्या काळामध्ये एसटीच्या उत्पन्नावर परिणाम। काही रस्ते बंद असल्यानं 30 ते 40% प्रवासी संख्येमध्ये घट। पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये 7,06,478 किलो निर्माल्य गोळा। विसर्जनाच्या मार्गावर 167 टन कचरा, 3.5 टन चपला आणि बुटांचा समावेश। मराठी भाषकांच्या बोलींची वैशिष्ट्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यासली जाणार। महाराष्ट्रालगतच्या 4 राज्यांमध्ये राज्य मराठी विकास संस्था आणि डेक्कन कॉलेजेस सर्वेक्षण करणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुणे दौऱ्यावर। महाराष्ट्र बँक फाउंडर डेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी परिसरामधील प्रवीण महतो हत्या प्रकरण। मानपाडा पोलिसांनी 2 आरोपींना कल्याण रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं। पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान 3घांचा आकस्मिक मृत्यू। ससूनमधल्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण समोर येणार। लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू। पुण्याच्या वावधानमध्ये पत्नीच्या बॉयफ्रेंडची पतीकडून हत्या। पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राग अनावर। बिहारी मित्राच्या मदतीनं हत्येचा कट रचला। आरोपीसह साथीदार मित्राला अटक।